नमस्कार. सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे आज आपल्या समोर यायचं कारण एवढंच आहे. आज मानमध्ये जी घटना घडली काल दुर्दैवी महावितरणच्या या चुकीच्या पद्धतीने चाललेलं जे कामकाज आहे, गेली 15 वर्ष आपण त्याबद्दल लढा उभा केला. कित्येक वेळा त्यांना पत्रव्यवहार केला. कलेक्टर असेल, प्रांत ऑफिस असेल, तुमचं महावितरण असेल, असं कुठलं ऑफिस नाही ज्यांना आपण हे पत्रव्यवहार केला नाही. आणि अशा पद्धतीने करून सुद्धा 15 वर्ष संघर्ष करून सुद्धा आज जर ही घटना घडत असेल तर आज या ठिकाणी जीव नुसता त्या बालकाचा गेला नाही, त्या आजीचा गेला नाही, त्या शिलेचा गेला नाही. आज कित्येक शेतकऱ्यांचे जीव निष्पाप आतापर्यंत गेलेले आहेत. हे आतापर्यंत महावितरणला माझी एकच सांगणं आहे, आता ही घटना घडलेली आहे त्या गावामध्ये, त्या मानमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जर अशी कोणती घटना घडली तर संबंधित अधिकारी जो त्या डिव्हिजनचा असेल त्याला पत्रक मागे आपले असणारे साहेब, आर्डीके साहेब असतील, अर्नोड साहेब असतील, यांनी माग कित्येक वेळा मी आंदोलन केल्यानंतर पत्रव्यवहार करून सुद्धा जर असले अधिकारी सुस्त बसत असेल तर आता इथून पुढं हे चालणार नाही. सगळ्यांनी जाग होऊन जिल्ह्यामध्ये या महावितरणच्या कारभारावर जे काय पद्धत चालली, कामाची पद्धत ही फार चुकीची आहे. आता तुम्ही जागे व्हा, तर अख्खा जिल्हा जे शेतकरी वर होणारा अन्याय हा मी इथून पुढे सर करून करणार नाही. मी लवकर त्या गावाला भेट देतोय. अख्ख्या गावाचा जे महावितरण सर्वे करून ताबडतोब प्रत्येक गावाचा सर्वे करावा आणि ही दुर्दैवी घटना जी आत्ता घडलेली आहे ती परत कधी घडू नये ही माझी त्यांना नम्र विनंती. जशा तसं उत्तर भले त्यांना आंदोलन जे कळतं त्या पद्धतीने तिथून पुढे केलं जाईल आणि जशा तसं उत्तर दिलं जाईल याची त्यांनी नोंद घ्यावी. वेळ पडल्यास कुठल्याही स्तराला उतरण्याची माझी पूर्ण ताकद आहे आणि मी उतरू शकतो हे आतापर्यंत दाखवलंय. गेल्या काही दिवसापूर्वी आपण कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यावेळेस मला सांगितलं गेलं की लवकरात लवकर हे तुमचं काम होईल. पण तरी सुद्धा महावितरणला हे काम आपलं केलेलं नाही. हे गरिबांचं शेतकऱ्यांचं काम आहे. आता तो शेतकरी आमचा जगला तर या सगळ्या गोष्टी हा देश, हा महाराष्ट्र, हा जिल्हा, हा तालुका, वस्ती, वाडे वस्ती मध्ये गेली 40-50 वर्षापासून जेव्हापासून लाईट आले तेव्हापासून महावितरणनं कोणत्याही भागामध्ये कामं केलीत का नाही याचा पहिला तपशील करावा, स्वतः घ्यावा. पण ही दुर्दैवी घटना परत घडू नये याची त्यांनी नोंद घ्यावी. जशात तसं उत्तर दिलं जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.